धन्यवाद। यानंतर मंचावर जुन्नर शिरूर हडपसरा आले गेले किती शंभर भागा भागात आवाज घुमतोय। अमोल कोल्हे एक नंबर, अमोल कोल्हे एक नंबर। शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं महाराष्ट्राची मुलुक मैदानी तोप आदरणीय संसद रत्न खासदार अमोल कोल्हे बोलतायत। हात वर करूया आणि जोरदार टाळी देऊया मंडळी। आदिशक्ती तुळजाभवानी, उभे हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो। आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या पुणे शहरातल्या पहिल्या दिवसासाठी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब, लोकसभेतल्या आमच्या गटनेत्या महासंसद रत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, प्रदेशचे युवकचे अध्यक्ष महबूबाई शेख, प्रशांतदादा जगताप, कुमारभाऊ माजी आमदार कुमारभाऊ गोसावी, जगन्नाथ बापू शेवाळे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, कारण घड्याळ सुटले तरी सुद्धा वेळेचं मान ठेवावं लागते। येतो त्याच्यावर नंतर येतो। व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बांधव, आपण सर्वजण, मग काका चव्हाण असतील, सचिनजी दोडके असतील, अश्विनीताई कदम असतील, स्वातीताई पोकळे असतील, विशाल भाऊ तांबे असतील, नवनाथजी पारगे असतील, सगळ्याची जाणीव आहे। त्यामुळे कुठली नावं कवा घ्यायची ते आधी लक्षात ठेवावं लागते। फक्त नावं सगळी घेतल्यानंतर मोळी सुटणार नाही याची लक्ष ठेवा, ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। कारण शिवस्वराज्य यात्रा काढत असताना ही शिवस्वराज्य यात्रा का काढावी लागली? ही शिवस्वराज्य यात्रा काढत असताना खरं तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याची वेळ आली आहे। हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवण्याची वेळ का आली? कारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभिमानाने सांगतो, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात एक महत्वाचा प्रसंग आहे तो आग्रा भेटीचा प्रसंग होता। छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं पान दिलं नाही, मागच्या रांगेत उभं केलं आणि केवळ तोंडाला पानं पुसावीत अशी एक खिल्लत दिली, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्लीपती समोर मान झुकवली नाही, तर मराठी स्वाभिमान काय तो असतो तो दाखवला आणि खिल्लत उधळून लावली। हा तुमचा माझा इतिहास आहे, हा इतिहास तुमच्या माझ्या रक्तात सळसळतोय। पण गेले 2.5 वर्ष काय बघताय, तर महायुतीचं सरकार कंच्याबी रांगेत उभं करा नेत्यांना, गप माना डोलवतात। दिल्लीमधून गुबू गुबू वाजलं का महाराष्ट्रातले नंदी बैल डोलायला लागले, तर त्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणत नाहीत। आणि हा स्वाभिमान जागवण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा काढावी लागते। आताही देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला। हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं, पहिल्या रांगेत बिहार होता, दुसऱ्या रांगेत आंध्र प्रदेश होता, महाराष्ट्र कितव्या रांगात होता? महाराष्ट्र कितीही पाठीमागच्या रांगेत असला तरी सुद्धा दुर्दैवानं महायुतीच्या नेत्यांना घाईघाईनी येऊन हे सांगावं लागलं का कसं केंद्राकडून आपल्याला काही ना काहीतरी मिळालंय। म्हणजे लक्तर जे मिळालं होतं, अरे लक्तर मिळाल्यानंतर घरी जाऊन सांगितलं बायकोला, तुला भरजरी शालू आणला तर बायको जीव घालेल का? काय पोतेर घेऊन गेला आणि सांगितलं भरजरी शालू आणला तर बायको जीव घालेल का? जर बायको जीव घालणार नसेल असं केल्यानंतर, तर केंद्रानं जर पोतेर दिला आणि त्यानंतर महायुतीचे नेते सांगतायत तुम्हाला भरजरी शालू आणला, तर या महायुतीच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली की नाही हे आधी लक्षात ठेवा। विशेषतः खडकवासला मतदारसंघामध्ये बोलत असताना इथे तुमचे या विधानसभा मतदारसंघातले अनेक प्रश्न असतील। म्हणजे पुणे शहरामध्ये सर्वसाधारणपणे सगळीकडे वाहतुकीचा प्रश्न आहे। परवा तुम्ही सिंहगड रोडच्या उड्डाण पुला संदर्भात सुद्धा आंदोलन केलं। परवा पाणी भरलं, पुण्यात पाणी की पाण्यात पुणे हे कळेन असं झालं।
एकता नगरला पूर आला आणि पुण्याचे आधुनिक पुण्याचे शिल्पकार आणि जुने शिल्पकार भरवणारे सुद्धा जे कोणी होते या सगळ्यांचा एकदा विचार करा भावांनो. आता युनिफाईड डीसीआर येतोय. नवीन युनिफाईड डीसीआर मध्ये FSI किती वाढवलाय? 5, 7.2 आणि 9 असा काहीतरी FSI वाढवलाय. आणि पुणेकरांनी हा विचार करण्याची वेळ आलेली की जेव्हा हा वाढवला जातो, विशेषतः ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतो, ज्या पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, या पुण्यामध्ये या शहराचा विचार करणं बंद केलंय का? कारण इतर ठिकाणी योजनांची चर्चा होती, लाडकी बहीण, लाडकी मोलकरीण, लाडका भाऊ. पण हा जर युनिफाईड डीसीआर बघितला तर यामध्ये सगळ्यात महत्वाची योजना आहे ती लाडका बिल्डर. लाडका बिल्डर ही एवढीच योजना आहे आणि या योजनेच्या आडून पुण्याच्या शिल्पकारांना पुणे शहराचं कॉन्क्रीटचं जंगल करायचंय का? हा प्रश्न महत्वाचा पुढे येतो. कारण दोन प्रश्न असतात. हा प्रश्न येतो लाडक्या बहिणीसाठी निधी कुठून येणार? जेव्हा 200 कोटी तुम्ही ज्या ऍड एजन्सीचं नाव घेतलं असे 200 कोटी ऍड एजन्सीवर जात असतील, जर जाहिरातीवर 270 कोटी, योजना दूतवर 300 कोटी जात असतील तर निधी कुठून येतो? तेव्हा कळतं सर्वसामान्य पुणेकराला किती रस्ते आहेत, सांडपाण्याची व्यवस्था आहे का, सोसायट्यांमध्ये पाणी येणार आहे का, पुणेकर नागरिक तासन तास या वाहतूक कोंडीत अडकणार की अडकणार नाही याचा कुठलाही विचार न करता या युनिफाईड डीसीआर मधले वाढलेला FSI म्हणजे कुणाच्या शेकड्यांनी स्कीमा चालू आहेत आणि कोण पुण्याच्या भवितव्यावर आणि कोण पुण्याच्या भविष्यावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गाढवाचा नांगर फिरला होता पुण्यात. विकासाच्या नावाखाली अशा पद्धतीने शहराला सूज आणण्याचं पाप जर कोणी करत असतील तर पुणेकरांनी याचा विचार केला पाहिजे. विशेषतः खडकवासला मतदारसंघातही विचार व्हायला हवा. कारण वर्षानुवर्ष काही जण काही विचारधारा घेऊनही पुढे चालले असतील. लोकसभा निवडणुकीत अनेकांनी पाहिलं, मला त्या आजोबांचं मनापासून कौतुक वाटलं होतं ताई. जो काय सचिन भाऊ त्यांना उद्वेग आला होता, तळजाई टेकडीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यांना उद्वेग आला होता. त्यांना हवं असलेलं चिन्ह समोर नव्हतं, पण जे चिन्ह होतं त्याच्यामध्ये एक निसर्गाचा नियम फार महत्वाचा असतो. कमळाच्या फुलात भोंगा जेव्हा शिरतो तेव्हा कमळाच्या फुलात भोंगा फार सहज शिरू शकतो, पण शिरलेला भोंगा कधी कमळाच्या फुलातून बाहेर पडू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोकसभा, मगाशी कोणीतरी भाषण करत असताना म्हणाला की लोकसभा तो सिर्फ झाकी आहे, विधानसभा अभी बाकी आहे. बरोबर ना? खरं का खोटं? पण एक गोष्ट आहे, आता कसं आहे, वेगवेगळ्या यात्रा सुरू झाल्यात. आता तर एक यात्रेविषयी मेहबूब भाई बोलले. आता भारतीय जनता पक्षाची काहीतरी एक यात्रा सुरू होणार आहे असं मी वाचलं. त्यानंतर आणखी काही यात्रा सुरू होतील. पण इथे मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी बसल्यात. मला सांगा, लेकराला जेवू घातलं त्याला सांगता का, बाळा तुझ्यासाठी चपाती लाटली होती बरं का? सांगता ना? नाही सांगत. अरे लेकराला भाकरी खाऊ घातली तर सांगता का, बाळा तुझ्यासाठी भाकर तापली बरं का मी आज? नाही सांगत. का नाही सांगत? ते आपलं कर्तव्य म्हणून नाही सांगत. म्हणजे आईनी लेकराला सांगू नये, जे तिचं कर्तव्य असतं ते वेगळं सांगू नये. मग सरकार तुम्हाला का सांगते मी ही योजना तुमच्यासाठी आणली म्हणून? आणि म्हणूनच जेव्हा सरकार या योजना आणतं, त्या योजना सांगण्यासाठी सरकारला शेकडो कोटी रुपये खर्च करावे लागतात, तेव्हा ते सरकारचं अपयश आहे. योजना खालच्या तळापर्यंत पोहोचली नाही या गोष्टीचं अपयश आहे. आता नवीन योजना आली. ही योजना येत असताना गंमत काय झाली, एक किस्सा घडला होता. एक चोर होता. चोराने लय लुटले, दागिने लुटले, रोकड लुटली, प्रॉपर्टीचे कागद लुटले, लय लुटले. लुटल्यानंतर चोराला विचारलं, ते सगळं मुद्देमाल परत कर. चोर काय ऐकायला तयार नाही.
एकदा झालं, दोनदा झालं, लोकांसमोर चोराला बसवलं तरी चोर ऐकायला तयार नाही. शेवटी इन्स्पेक्टरनी खाडकन कानाखाली वडली. जशी कानाखाली वडली तशी चोराने घाईघाईने सांगितलं, हे दागिने तुमचे, ही रोकड तुमची, हे प्रॉपर्टीचे कागद तुमचे. आता चोर हा दातृत्व असणारा माणूस झाला का यश इन्स्पेक्टरचं आहे? हा, कुणाचं? आता तरी इन्स्पेक्टर कळला का? आता तरी इन्स्पेक्टर कळला का? लोकसभा निवडणुकीच्या निकालाने जी कानाखाली वाजवली त्यानंतर आता एक एक योजना बाहेर पडायला लागली माझ्या भावांनो. आणि जेव्हा ही योजना समोर येते, मगाशी कोणीतरी म्हणालं की लोकसभा तो सिर्फ झाकी है, विधानसभा अभी बाकी है. तसं नाहीये भावांनो, उलट आहे की या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा भी झाकी है, दिल्ली का सरकार फिर बाकी है. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जेव्हा ही योजना आली, या योजनेचं वास्तविकता काय? आता अनेकांना वाटतं लाडकी बहीण योजना, खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मला असं कळलंय ताई, लाडकी बहीण या योजनेवर बोलण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण 3 महिन्यात परिस्थिती कशी काय बदलली, ही बारामती लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक सुज्ञ मतदाराला पडलेला प्रश्न आहे. पण नेमकी गंमत काय, गंमत काय, मेघ काय ती बघा. इतकं सोपं नाही, इतकं वरवरचं नाही लाडकी बहीण. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवता ना 15 लाख? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? चप्पल, जूता, कपडे, किताब, चपलेपासून, कपड्यापासून, पुस्तकापासून सगळ्यापर्यंत, चप्पल, जूता, कपड़े, किताब, हर चीज पर जीएसटी लगा दी. यहां तक लाइफ इंश्योरेंस, मेडिक्लेम, यहां तक की दवाई भी नहीं छोड़ी. औषध घेतो त्याच्यावरही जीएसटी द्यावा लागतो. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. घेतले आपल्याच खिशातून. हमारी ही जेब से निचोड़ निचोड़ कर अब कुछ देने की नौटंकी कर रहे हैं. असल में 1500 की आड़ में अपनी धोखाधड़ी और गद्दारी छुपा रहे हैं. भाई दादा भाऊ, भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. भाई दादा भाऊ, ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके. गद्दारी के लिए तुम्हें 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांना हेच महत्वाचं सांगणं आहे, कारण राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि वारसा तुम्हाला लाभलाय. हे एवढं तुम्हाला सजाण असणं, सुजाण असणं गरजेचं आहे. 2 हप्ते येतील, 3 हप्ते येतील, 4 हप्ते येतील, पण 1, 2, 3, 4 हप्त्यांमध्ये 5 वर्षांचं भवितव्य विकू नका. एवढंच तुम्हाला कळकळीचं सांगणं आहे. आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी बसलोय. हा, सिंहगडाच्या पायथ्याशी इतिहास तानाजी मालुसरेंचा का सांगावा लागतो? सूर्याजी पिसळांचा का सांगत नाही? खंडोजी खोपड्यांचा का सांगत नाही? आम्ही तानाजी मालुसरेंचा इतिहास आणि नाव अभिमानानं घेतो. याचं कारण म्हणजे तानाजी मालुसरे निष्ठेने लढले, त्यांनी स्वाभिमान राखला. आणि ते रक्त जर नसा सळसळत असेल तर ही निष्ठा जागवावी लागेल. ही निष्ठा केवळ एका पक्षाशी नाही, ही निष्ठा केवळ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची नाही, ही निष्ठा या महाराष्ट्राच्या मातीशी, या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी आहे. आणि या स्वाभिमानासाठी आण आहे तुम्हाला, या गौरवशाली इतिहासाची आण आहे तुम्हाला, या शिवस्वराज्याची. इतिहासात या मातीनं, या मातीतल्या डोंगर दऱ्यांनी, कणाकणांनी अनेकदा विजयाची तुतारी ऐकली असेल. आता वर्तमानात सुद्धा
पुन्हा विजयाची तुतारी याच सह्याद्रीच्या कडेकपऱ्यात दुमदुमू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. कोल्हे साहेब उठा, सज्ज व्हा, उरात वैभवाची स्वप्ने घेऊन संपन्न भविष्य वाट पाहताय. दिल्लीच्या तख्ताला सांगा सावित्रीची लेख येते. सुप्रियाताई सुळे बोलतायत.